स्वागत. सादर करीत आहोत आजच्या काही ठळक घडामोडी. ऑल इंडिया बँक एम्प्लॉईज असोसिएशनची संलग्न असलेली संघटना ऑल इंडिया बँक ऑफ महाराष्ट्र एम्प्लॉईज फेडरेशनने आपल्या विविध मागण्यांसाठी ठाण्याच्या वागळेशेड येथील बँक ऑफ महाराष्ट्रजवळ धरणे आंदोलन केले. सदर ही आंदोलने भारतातील सर्वच बँकांच्या विभागात करण्यात आले. गेल्या वर्ष ते दीड वर्षापासून ऑल इंडिया बँक एम्प्लॉईज असोसिएशनशी संलग्न असलेली संघटना ऑल इंडिया बँक ऑफ महाराष्ट्र एम्प्लॉईज फेडरेशनने विविध मागण्यांसाठी कित्येक आंदोलने केली. बँक व्यवस्थापनाशी पत्राव्यवहार देखील केला, मात्र याची दखल बँक व्यवस्थापन यांनी घेतली नाही. त्यांच्या कित्येक मागण्या आजही प्रलंबित आहेत. यामध्ये प्रमुख मागणी म्हणजे बँकांमध्ये रिक्त जागांची भरती करा. ते कर्मचारी आणि अधिकारी यांची कमतरता बँकेमध्ये आहे, त्यामुळे ग्राहकांना सुरळीत सेवा देता येत नाही. यामुळे बँक व्यवस्थापनाने रखडलेली भरती त्वरित करावी. PTS व डी ज्युरी कराराची अंमलबजावणी त्वरित करावी. कोर्टाच्या निर्णयाची अंमलबजावणी करा. स्पेशल असिस्टंट पदाच्या जागा त्वरित भरा. महत्त्वाची मागणी म्हणजे ताब्यात घेतलेली युनियन ऑफिसची जागा व ऑफिस परत करा. या आणि इतर प्रलंबित मागण्यांसाठी हे धरणे आंदोलन आज करण्यात आले. जर बँक व्यवस्थापनाने आमच्या मागण्या मान्य केल्या नाहीत तर 20 मार्चला एक दिवसीय लाक्षणिक संप करून पुणे येथील बँकेच्या मुख्य कार्यालयावर धडक मोर्चा करण्यात येईल, असा इशाराही या आंदोलनकर्त्यांनी दिला आहे. बँक ऑफ महाराष्ट्र एम्प्लॉईज युनियन मुंबई ही ऑल इंडिया बँक ऑफ महाराष्ट्र एम्प्लॉईज फेडरेशन अर्थात AIBA या संघटनेच्या नेतृत्वाखाली आज आम्ही ठाणा इथे बँक ऑफ महाराष्ट्र झोनल ऑफिस येथे धरणे आंदोलनामध्ये एकत्रित झालेलो आहोत. आमच्या ह्या प्रमुख 7 मागण्या आहेत. ह्या 7 मागण्या प्रमुख ज्या आमच्या व्यवस्थापनासोबत आम्ही वारंवार वाटाघाटी केल्या, चर्चा केला, पण ह्या मागण्या पूर्ण करण्यासाठी जे आमचं बँकेचं व्यवस्थापन आहे ते सक्रिय नाही. यासाठी आम्हाला हा आंदोलनाचा पवित्रा घ्यावा लागला. सुरुवातीचा पवित्रा हा होता की आम्ही सर्व आमच्या मागण्याचं निवेदन आमच्या बँकेचे अध्यक्ष आहेत त्यांचा ईमेलद्वारे करण्यात आला. त्याच्यानंतर आम्ही सर्व झोनल ऑफिसच्या समोर निदर्शने केले. आज हा 3रा टप्पा आहे. या टप्प्यामध्ये आम्ही सर्व भारतभरातल्या झोनल ऑफिसच्या समोर हे धरणे देतो आहे, घोषणा देतो आहे. त्याच्यानंतर पुढचं जे आंदोलनाचा आमचा पवित्र आहे तो असा आहे की 17 मार्चला आम्ही बँकेचं जे मुख्य कार्यालय आहे लोकमंगल पुणे येथे तिथे आम्ही धरणे आंदोलन करणार आहोत आणि 20 तारखेला संपावरती जाणार आहोत. आमच्या प्रमुख मागण्या काय आहेत? आमचं जे हे आंदोलन आहे हे राष्ट्रहितासाठी आंदोलन आहे. कारण की बँकेमध्ये गेल्या कैक वर्षापासून कर्मचाऱ्यांची भरती नाही, स्टाफची भरती नाही, PTSची भरती नाही, अधिकाऱ्याची भरती नाही आणि ही भरती नसल्यामुळे आज ग्राहकांचा जो न्याय्य हक्क आहे त्यांना तत्पर आणि चांगली सेवा मिळावी ती सेवा बँक देऊ शकत नाही. कर्मचाऱ्यांना 1 दिवसाची सुट्टी मिळत नाही, महिला कर्मचाऱ्यांना मॅटर्निटी लीव्ह भेटत नाही, त्यांना सॅबॅटिकल लीव्ह भेटत नाही, जर आजारी असेल तर लीव्ह भेटत नाहीत. अशी परिस्थिती आहे. आज आमची बँक ऑफ महाराष्ट्र सांगायला आनंद वाटतो की बँकिंग उद्योगामध्ये 1 नंबरवरती आहे. बँक सर्व बँकिंग इंडस्ट्रीमध्ये चांगला परफॉर्मन्स करतो आहे. भरघोस बँकेचा लाभ आहे. बँक तुपाशी आहेत मात्र कर्मचारी उपाशी आहेत. अशी दयनीय परिस्थिती आहे. आम्ही वारंवार कर्मचाऱ्यांचं इथं शोषण होत आहे. 10 ते 5 ज्या कर्मचाऱ्यांचे ड्युटी अवर्स आहेत त्याच्यापेक्षा जास्त त्यांना बसवल्या जात आहेत. सुट्टीच्या दिवशी त्यांना बोलवल्या जात आहेत. व्यवस्थापन म्हणतो की बँकेमध्ये भरपूर स्टाफ आहेत. वास्तविकता ही अशी परिस्थिती नाही आहे. ग्राहकसुद्धा बँकेमध्ये स्टाफ असावं या सहमताशी आहेत. ते आमच्या आंदोलनाशी जोडलेले आहेत. वेळोवेळी ते आम्हाला मागणी करतात की बँक एवढा चांगला परफॉर्म करते आहेत तर अजून बँकेमध्ये भरती का होत नाही आहेत. तर अशा प्रमुख मागण्या आम्ही घेऊन इथे आलेलो आहोत. आमची महत्त्वाची मागणी म्हणजे बँक ऑफ महाराष्ट्रामध्ये AIBA संघटना मेजॉरिटी युनियन आहे. या मेजॉरिटी युनियनमध्ये जे डी ज्युरीने आम्हाला अधिकार दिलेले आहेत, आम्हाला युनियन ऑफिस दिलेलं आहेत. काही दिवसापूर्वी बँकेने आमची युनियन ऑफिस काढून घेतले. हायकोर्टाने निर्णय दिला 7 महिन्यापूर्वी की यांची युनियन ऑफिस वापस दिले पाहिजे. तरी पण बँक आम्हाला ते आमची युनियन ऑफिस वापस देत नाही आहेत. जे आमचे अधीनस्थ कर्मचारी PTS बंधू आहेत ते 450 पोस्टमध्ये त्यांनी बँकेने परीक्षा घेतली, युनियनसोबत करार केला
तरी ते प्रतीक्षेवरती आहे. त्यांना कॉल लेटर दिले, ते बँकेच्या परीक्षेमध्ये पास झालेले आहेत. हा सर्व दूर अन्याय आहे. या अन्यायाच्या विरोधात हे आम्ही आंदोलन करतो आहेत. हे जर आंदोलन ज्या पद्धतीने आम्ही करत आहोत, 17 तारखेला धडक मोर्चा बँकेच्या हेड ऑफिस लोकमंगल पुणे येथे नेणार आहोत. 20 मार्चला 1 दिवसाचा लाक्षणिक संप करणार आहोत. हे एवढं आंदोलन केल्यानंतरही जर बँक धसली नाही तर आम्ही येत्या काळामध्ये आमचं आंदोलन हे अधिक तीव्र करणार आहोत. होळी आणि धुलवडीचा सण अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपला आहे. या निमित्त शहरातील बाजारपेठा विविध प्रकारच्या पिचकाऱ्या आणि रंगांनी सजल्यात. यंदा शहरातील बाजारपेठात इलेक्ट्रिकल वॉटर गन तसेच कार्टूनचे छायाचित्र असलेल्या पिचकाऱ्यांची क्रेज वाढले. त्याचप्रमाणे यावर्षी नैसर्गिक रंगांना विशेष मागणी असल्याचे दिसून येते. विविध सामाजिक संस्था आणि प्रशासनाकडून वारंवार करण्यात आलेल्या रासायनिकयुक्त रंगाचा वापर टाळण्याच्या आवाहनाला नागरिकांचा उत्तम प्रतिसाद मिळतोय. रासायनिक रंगामुळे होणाऱ्या दुष्परिणामामुळे नागरिक नैसर्गिक रंगांना प्राधान्य देत आहेत. त्यामुळे बाजारात नैसर्गिक रंगाची मागणी वाढली आहे. विविध रंगांची सुगंधी फुले, कॅनटार्च, नैसर्गिक सुगंधी तेल इत्यादी पदार्थ वापरून हे रंग तयार केले जातात. त्यामुळे मानवी शरीराला कोणतीही इजा पोचत नाही. सध्या बाजारात 100 ते 500 रुपयापर्यंत विविध प्रकारचे रंग विक्रीस उपलब्ध आहेत. त्याचप्रमाणे 50 रुपयापासून ते 10,000 रुपयापर्यंत विविध आकारातील आणि रंगातील पिचकाऱ्या उपलब्ध आहेत. लहान मुलांसाठी कार्टूनचे छायाचित्र असलेले विविध आकारातील पिचकाऱ्या विक्रीसाठी ठेवण्यात आलेल्या आहेत. यामध्ये डोरेमॉन, स्पायडरमॅन, मिकी माऊस, डोनाल्ड डक, छोटा भीम तसेच बटनवाली पिचकारी देखील उपलब्ध आहे. त्यामध्ये घोडा, बटरफ्लाय, बंदूक, बेडूक असे विविध प्रकार आहेत. या पिचकाऱ्या 500 ते 1200 रुपयापर्यंत मिळत आहेत. तरुणाईसाठी मोठ्या प्रेशरच्या पिचकाऱ्या बाजारात विक्रीसाठी उपलब्ध आहेत. तसेच होळीनिमित्त विशेष टी शर्ट देखील बाजारात पाहायला मिळत आहेत. मुंब्रा येथे एका मोकळ्या जागेत मेफेड्रॉन या अंमली पदार्थाची विक्री करणाऱ्या परवेज खान याला मुंब्रा पोलिसांनी अटक केले. पोलिसांनी त्याच्याकडून मोबाईल आणि 63 ग्रॅम वजनाचे 1,57,000 रुपये किमतीचे अंमली पदार्थ जप्त केले. मुंब्रा येथील मित्तल मैदान परिसरात एक जण मोकळ्या जागेत MDA अंमली पदार्थांची विक्री करत असल्याची माहिती मुंब्रा पोलिसांना मिळाली होती. त्या माहितीच्या आधारे मुंब्रा पोलीस ठाण्याच्या पथकाने काल रात्री सापळा रचला. त्यावेळी एका तरुणाची हालचाल पोलिसांना संशयास्पद वाटली. पोलिसांच्या पथकाने त्या व्यक्तीला ताब्यात घेतले. त्याची चौकशी केली असता त्याने त्याचे नाव परवेज असल्याचे सांगितले. तसेच तो मुंब्रा येथील अमृतनगर भागात राहत असल्याची कबुली पोलिसांना दिली. पोलिसांनी त्याची झडती घेतली असता त्याच्या पॅन्टच्या खिशामध्ये MD पावडरचे पॅकेट आढळून आले. हे MD पावडर 63 ग्रॅम इतक्या वजनाचे होते. पोलिसांनी त्याची विचारणा केली असता त्याने ही अंमली पदार्थ त्याच्या असल्याची कबुली दिली. या प्रकरणी त्याच्या विरोधात मुंब्रा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला असून पोलिसांनी त्याला अटक केली. महाराष्ट्रातील भगिनींना आधार देणारी राज्य शासनाची मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना. या योजनेअंतर्गत अल्प उत्पन्न गटातील 21 ते 65 वयोगटाच्या भगिनींना मिळणार दरमहा 1,500 रुपयाची मदत. अर्ज करण्यासाठी 31 ऑगस्ट 2024 पर्यंत मुदतवाढ. कुटुंबाचं वार्षिक उत्पन्न 2.5 लाख रुपयांपेक्षा कमी असलेल्या महिला पात्र. कुटुंबाकडे पिवळं किंवा केशरी रेशन कार्ड असल्यास उत्पन्नाचा दाखला आवश्यक नाही. पांढरं रेशन कार्ड असेल किंवा रेशन कार्ड नसेल तर कुटुंबाचं वार्षिक उत्पन्न 2.5 लाखांपेक्षा कमी असल्याचा दाखला आवश्यक. योजनेसाठीचा ऑनलाईन अर्ज नारी शक्ती दूत ॲपवरून किंवा पोर्टलवर भरता येईल. ज्या भगिनींना ऑनलाईन अर्ज भरता येत नसेल त्यांच्यासाठी अंगणवाडी, ग्रामपंचायत, वॉर्ड ऑफिस, सेतू सुविधा केंद्रामध्ये किंवा आशाताई बचत गटाच्या CRP यांची मदत उपलब्ध. आता आपल्याला अभिमानानं म्हणता येईल, सुखी आणि सुरक्षित आहे माझी लाडकी बहीण. घोडबंदर येथील गायमुख भागात काल रात्री एका कारने अचानक पेट घेतलाय. कार पेट घेत असताना वाहन चालकाने वाहन सोडून पलायन केले. कार पूर्णपणे जळाली असून या घटनेत कोणतीही जखमी झाले नसल्याचे पोलिसांनी सांगितले. ठाण्याहून घोडबंदरच्या दिशेने कार चालक वाहतूक करत होता. काल रात्री 11:30 वाजण्याच्या सुमारास तो कारने गायमुख येथील TMT बस थांब्याजवळ आला असता त्याच्या कारमधून अचानक धूर येऊ लागला. वाहन चालकाने तात्काळ कार रस्त्यालगत उभी करून तेथून पलायन केले. त्यानंतर अवघ्या काही क्षणातच कारने पेट घेतला. घटनेची माहिती मिळताच ठाणे महापालिकेच्या अग्निशमन दल, कासारवडोली वाहतूक पोलिसांना मिळाल्यानंतर पथके घटनास्थळी दाखल झाले. त्याने आगीवर नियंत्रण मिळवण्याचा प्रयत्न केला. सुमारे पाऊण तासानंतर आगीवर नियंत्रण मिळवणे पथकांना शक्य झाले. या घटनेत कार पूर्णपणे जळून खाक झाली आहे. ठाणे महापालिकेने यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठासाठी भूखंडाचा वापर शिक्षणाच्या उद्देशाने
होण्याऐवजी कपडे आणि घरगुती वस्तूंच्या प्रदर्शनासाठी केला जात असल्याचा आरोप मनसेने केला होता. या प्रकरणी त्यांनी कारवाईची मागणी पालिका आयुक्तांकडे केली होती. मात्र त्याची दखल घेण्यात येत नसल्यामुळे मनसेने यशवंतराव चव्हाण यांच्या आज जयंतीचे औचित्य साधून भूखंडाच्या परिसरात आज ठिय्या आंदोलन करत प्रशासनाचा निषेध व्यक्त केला आहे. ठाणे महापालिकेच्या प्रशासनाने पोखर रोड क्रमांक 2 हिरानंदानी जवळील निहारिका संकुलाजवळ असलेला भूखंड यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठाला भाडे तत्वावर दिला आहे. ठाणे शहरात विद्यापीठाचे केंद्र नसल्याने स्थानिक विद्यार्थ्यांना मुंबई किंवा अन्य ठिकाणी जाण्याची गरज भासू नये या उद्देशातून हा भूखंड देण्यात आला होता. या भूखंडावर विद्यापीठाची स्थापना करून ठाण्यातील विद्यार्थ्यांसाठी उच्च शिक्षणाच्या संधी उपलब्ध करून देण्याचा महापालिकेचा हेतू होता. परंतु गेल्या 10 वर्षापासून हा भूखंड मोकळा असून त्याचा वापर व्यावसायिक कारणासाठी केला जात आहे. या भूखंडावर विद्यापीठाऐवजी कपडे आणि घरगुती वस्तूंचे प्रदर्शन भरवण्यात येत आहे. हे प्रदर्शन भव्य स्वरूपात आयोजित करण्यात आले असून त्यासाठी मोठ्या प्रमाणावर तात्पुरते बांधकामही करण्यात आले असा आरोप महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे जनहित व विधी विभाग ठाणे शहर अध्यक्ष स्वप्नील महेंद्रकर यांनी केला होता. याबाबत त्यांनी ठाणे महापालिका आयुक्त सौरभ राव यांना निवेदन दिले होते. त्यात संबंधित संस्थेला विद्यापीठ स्थापन करता येत नसेल तर हा भूखंड महापालिकेच्या वतीने विद्यापीठाच्या संस्थेकडून परत घेण्यात यावा आणि भूखंड धारकांवर बेकायदेशीर प्रदर्शन भरवल्यासंदर्भात कारवाई करावी अशी मागणी त्यांनी केली. तर या होत्या आजच्या काही ठळक घडामोडी. तर पुन्हा भेटू याच वेळी याच ठिकाणी. ठाणे दर्पण या वृत्तवाहिनीचे प्रसारण YouTube वर पाहायला विसरू नका.